नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 7 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी मायाकडे जाते. ती जेलमध्ये जाऊन मायाला उचकवते. असं ती बोलते की ज्यामुळे माया जेलमधून पळून जायला भाग पडेल. जानकीच्या बोलण्याचा असर पडतो आणि माया हवालदारच्या डोक्यात काठी मारून कोणीही नसताना तिथून पळ काढते. माया जेलमधून बाहेर धावत येते. तिला बाहेर एक कार दिसते. सयाजीची ती कार असते. माया धावत येते आणि त्या कारमध्ये बसते. मायाला त्या कारमध्ये ऐश्वर्या मागे बसलेली दिसते. माया सयाजीला विचारते, ऐश्वर्या इथे काय करते? सयाजी म्हणतो, माया घाबरू नकोस, ऐश्वर्या आता आपल्यासोबत आहे. माया खूप खुश होऊन जाते. माया म्हणते, म्हणजे आता एक लढाई मी जिंकले. नशिबाचं एक दार उघडले, आता दुसरं दार मी उघडणार. माया आपल्यासोबत सयाजी ऐश्वर्या यांना आपल्या घरी घेऊन जाते आणि तिने लपवलेले सगळे पैसे दाखवते. रणदीवेंकडून उकळलेला सगळा पैसा ती बाहेर काढते आणि सयाजीला म्हणते, हा सगळा पैसा तुमचा. मला या शहरातून बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. सयाजी पण खुश होऊन जातो. सयाजी मायाला त्या शहरातून बाहेर काढणार असतो आणि तेवढ्यात तिथे पोलीस हवालदार येतात आणि त्या पोलिसांसोबत जानकी, अवंतिका तेही आलेले असतात. माया विचारते, जानकी तू आणि अवंतिका इथे कशा काय? ऐश्वर्या म्हणते, या अशा. त्यावेळेस सयाजी आणि मायाला समजतं की ही ऐश्वर्या आपल्यासोबत कधीच नव्हती. ती सुधारलेली आहे आणि जानकीच्या बाजूनेच आहे. तिला बदला कधीच घ्यायचा नव्हता. इन्स्पेक्टर सयाजी माया यांना पकडून जेलमध्ये टाकतात. तर जानकी हात पुढे करते. ऐश्वर्या, अवंतिका तिच्या हातावर हात ठेवतात. जानकी म्हणते, रणदीवेंच्या तिन्ही लक्ष्म्यांनी रणदीवेंची ही लक्ष्मी परत आणली आहे. सयाजी, माया दोघं जेलमध्ये जातात आणि रणदीवेंची सगळी प्रॉपर्टी परत त्यांच्याकडे येते. त्यामुळे रणदीवेंवरचं संकट सगळं दूर झालेलं असतं. आता जानकी ऐश्वर्याचं पुन्हा एकदा त्या घरामध्ये कसं वाजत गाजत स्वागत करते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.